कोकण आणि घाटमाथ्याला जोडणारा महत्त्वाचा घाटमार्ग समजला जाणाऱ्या फोंडा घाट येथे अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे। अनेक पर्यटक या मार्गाचा कोकणात जाण्यासाठी उपयोग करत असतात। सध्या या मार्गामध्ये मोरीतील पाईप खचल्यामुळे रस्त्याच्या पृष्ठभागावर खड्डा निर्माण झाल्यामुळे अवजड वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात आला आहे। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। गेल्या 3 दिवसापासून वाहतूक बंद असल्यामुळे येथून प्रवास करणारे चालक वाहकांचे मोठे हाल होत आहे। या विषयीचा आढावा घेतला आहे आमचे केके न्यूजचे प्रतिनिधी मिलिंद कांबळे यांनी। काही ट्रक चालक आहेत, त्या ट्रक चालकांच्या बरोबर आपण बोलूया। दादा, कुठून आलात तुम्ही? नागपूरहून। दादा, हा फोंडा घाट बंद झालेला आहे, तुम्ही आता किती दिवस झाले इथं उभा राहिलेला? 3 दिवस झाले। तुम्हाला काही सूचना वगैरे तशा काय मिळाल्या होत्या? पहिले काय सूचना नाही मिळाल्या होत्या। बरं, तुम्ही आता इथून कुठे चालला आहात? गोवा चाललेला। हां, इथल्या प्रशासनाने तुम्हाला काय सांगितलं अजून वाहतूक कधी चालू होईल वगैरे? वाहतूक सांगितले नाही, एका दिवशी म्हणते 10 वाजता होईल रात्री, आज म्हणे संध्याकाळची होईल, अजून काय झाली नाही। आणि इथं कसं आहे, आमची काही सुविधा नाही आहे, आमचं पैसे पाणी बी संपलेले आहे, तर आम्ही गावामध्ये जायच्या नादी आहे, तिकडं पुढं तिथं बी नाही जायला सांगत आहे, जाग्यावरच उभे आहे। आले तशाच गाड्या उभ्या करून टाकल्यात आहे। आज 3रा दिवस बी उलटला आहे आमच्यावाला, तरी बी इथं काय शासकीय अशी काही कोणतीही सुविधा नाही आहे की काही जेवण खावण करायची वा काय करायची याची काही सुविधा दिली नाही आहे। कलेक्टरचं बी काम आहे, छोटासा खड्डा पडला होता तर त्यानं भाडा मोठा करून ठेवला, ते एक साईड रोड चालू करून ठेवला, ते एक साईड बंद आहे, तर पूर्णपणे बंद करून टाका ना। हा सगळ्याला तकलीफ आहे ना, सगळं बंद झाल्याशिवाय कसं आहे ते कॉन्क्रीट पण चांगलं होणार नाही। काही गाड्या जात आहे, आमच्या गाड्या ट्रक बंद आहे, बाकी बस सेवा येव तेव्हा चालू आहे, हे सगळ्यासाठीच बंद करा ना। कॉन्क्रीट बी चांगलं होईल, रोड बी लवकर चांगला होईल, आमचं म्हणणं हे आहे। गेले 2 ते 3 दिवस झाले हे ट्रक चालक इथे उभे आहेत, त्यांचे जेवणाचे प्रॉब्लेम होत आहेत। त्यांची एकच मागणी आहे की लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून घ्यावा व आम्हाला हा वाहतुकीसाठी रस्ता चालू करून द्यावा, ही त्यांची मागणी आहे। कॅमेरामन स्वप्नील कांबळेसह मी मिलिंद कांबळे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।